श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, मैत्री ही भावना असते, पण ती अंध भावना नसावी. कारण प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागं आपुलकीचं हृदय असतंच असं नाही. कधी कधी मित्र म्हणवणारी माणसं ही पाठीमागं शत्रूपेक्षा धोकादायक ठरत असतात. गोड बोलणं, वेळेवर साथ देणं म्हणजे खऱ्या मैत्रीची कसोटी नव्हे, तर मैत्री ही संकटात ओळखली जाते आणि त्यागात घडत असते. श्रोतेहो, वाईट संगत आनंदाचा मुखवटा घालून आयुष्याचं अपहरण करत असते. संकटात पळणारा मित्र हा कधीच नसतोय, तर संकटात उभा राहणारा तोच खरा मित्र असतोय. श्रोतेहो, खोटं कौतुक करणाऱ्यापेक्षा सत्य सांगणारा, टोचणारा हा मित्र हवेचा श्वास असतो. आपली प्रगती ज्याच्या नजरेत खुपत नाही, तोच आपला खरा सोबती असतो. श्रोतेहो, ज्याचं हास्य नकली असतं, त्याच्या जवळचं माणूस पण हे सुद्धा नकलीच असतं. म्हणून मित्र निवडताना कधीच भावनेवर नाही, तर अनुभवावर विश्वास ठेवायचा असतो. कारण मित्र निवडणं म्हणजे आयुष्याच्या वळणावर मार्ग निवडणं. वाईट संगतीत पडणं म्हणजे सावली जाताना अंधार निवडणं. श्रोतेहो, खरं नातं हे खंबीर आधार देतं, तर बनावट नातं वेळ आली की मागं सरतं. गद्दारी करणाऱ्या मित्राला माफ करणं म्हणजे स्वतःच्या वेदनांना आमंत्रण देणं. मनाला जपणारी मैत्री आयुष्याला वळण देणारी असते. आजच्या जगात मित्र वाढतात, पण खरे मित्र हे मात्र दुर्मिळ होत आहेत. मैत्रीत प्रेम असो, पण अंधविश्वास नको. मैत्री ही वयानं नव्हे, तर मनानं जुळत असते. म्हणून श्रोतेहो, मित्र करा, पण आधी स्वतः एक चांगला मित्र बना. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही स्टोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मित्र मिळवायचा असेल तर स्वतः एक चांगला मित्र बना. कारण मैत्रीत जे देतो तेच परत मिळतं. मैत्रीत गरज नको, मनाची ओळख हवी. गरज संपली की नातं संपतं, आणि ओळख असली की नातं टिकतं. वाईट संगतीपासून मुलांना वाचवा, पण त्याआधी स्वतः बदलून दाखवा. चांगला मित्र तुम्हाला उंच करतो, आणि वाईट मित्र वरून फेकतो. मित्र निवडताना भावना नको, समजूत हवी. कारण हा निर्णय भावनेनं घेतला तर आयुष्य भरकटतं. वाईट मित्र होकार देतात, पण विचाराशिवाय. म्हणून वाईट निर्णय सुद्धा त्यांच्यामुळे घेतलं जातात. मित्र दुःख वाटतो, कारण त्याला तुमचं दुःख स्वतःचं वाटतं, आणि हीच खरी संगत असते. सत्य सांगणारा मित्र दुखावतो पण वाचवतो, तर खोटं सांगणारा मित्र मनात बसतो पण आयुष्य हरवत जातो. खोट्या मित्रांना ओळखणं म्हणजे स्वतःला वाचवणं, ही सुद्धा एक यशस्वी स्मार्टनेस असते. समोर खोटं हसणारे, मागे पाय ओढणारे मित्र नाही, तर ते दुश्मन असतात. वाईट संगत हे आयुष्याचं अपहरण करतं, आणि नंतर फक्त पश्चाताप उरतो. मित्र निवडताना पुस्तकं निवडावी तशी निवड करा. कारण दोघेही तुमचं व्यक्तिमत्व घडवतात. अंधविश्वासानं नातं टिकत नाही. विश्वासाच्या कसोटीवर टिकलेली मैत्री ही आयुष्यभर साथ देते. गद्दारी करणाऱ्याला संधी नका देऊ, कारण तो एकदा नाही तर अनेकदा तोडतो.
यशात ज्याला तुमचा आनंद वाटतो आणि अपयशात जो तुमचं दुःख वाटून घेतो, तोच खरा मित्र. मित्रावर विश्वास असावा, पण तो विश्वास अनुभवाने सिद्ध व्हावा, नुसत्या गोड गप्पांनी नव्हे. खरी मैत्री म्हणजे अंधारात हात पकडणं, दिवा नव्हे, पण वाट दाखवणारी साथ, न बोलता चालणारी भाषा असते. सच्चा मित्र हा मौल्यवान असतो. पैशानं विकत मिळत नाही आणि गमावल्यानंतर पुन्हा मिळत नाही. एक वाईट मित्र संपूर्ण आयुष्याचा रस्ता बदलतो. म्हणूनच मैत्रीचा निर्णय ही भावना नसून ती जबाबदारी असावी. गोष्टी सांगणारे हजार मिळतील, पण ऐकणारे, समजून घेणारे आणि खंबीर राहणारे खरे मित्र असतात. ज्याच्याशी बोलल्यानंतर मन हलकं होतं, असा मित्र म्हणजे जगण्याचं टॉनिक. तो डॉक्टर नव्हे, पण बरे करणारा तो मित्र असतो. मित्र आरशासारखा असावा, खोटं दाखवत नाही, तुमचा दोषही दाखवतो, पण प्रेमानं आणि बदलण्यासाठी. संकटात भागणारी मैत्री नकली असते. खरी मैत्री संकटात रांगते, झगडते, पण तुमची साथ सोडत नाही. वाईट मित्राच्या सानिध्यातून लवकर बाहेर या, अन्यथा त्यांच्या सवयी, स्वभाव आणि दृष्टिकोन तुमचंही आयुष्य अंधारात नेतो. गद्दार मित्र म्हणजे आपल्या हातानं उगम दिलेलं दुःख आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच तोडतात. तेव्हा ती फक्त गद्दारी नसते, ती वेदनेची सुरुवात असते. वाईट संगत हसवते, खेळवते आणि शेवटी रडवते. तिचं सुरुवातीतलं आकर्षण शेवटी शोकांतिका बनते. खोटं हास्य आणि नकली सहानुभूती या गोष्टींना मित्र पण म्हणू नका, कारण त्या पोकळ असतात आणि त्यांचा भार मनावर जास्त होतो. सुखात गोड बोलणारे असंख्य भेटतील, पण दुःखाच्या काळोखात दिवा बनणारे फार थोडेच असतात आणि तेच खरे मित्र असतात. मित्र संकटात न ओळखता गेला तर त्याला मित्र म्हणण्याचंही कारण राहत नाही, कारण जो संकटात हरवतो तो आपला नसतोच, तो एक भ्रम असतो. समोर गोड बोलणारे मित्र जर पाठीमागं विष पेरत असतील तर अशा नात्यांना ओळखणं आणि वेळेत दूर होणं हाच खरा शहाणपणा असतो. दुर्दैव म्हणजे वाईट संगतीत गोंधळून चांगल्या मार्गाचा विसर पडणं. चांगलं वाईट काय याचं भान हरवणं म्हणजे खरं तर आयुष्याची सुरुवात नसून तो अंत असतो. वाईट मित्र म्हणजे बुडणाऱ्या बोटीतलं छिद्र. जेव्हा तुम्ही भरभर पुढे चालला असता तेव्हा अशा मित्रांच्या वागणुकीचं छिद्र तुमचं सगळं स्वप्न बुडवून टाकतं. कुरकुर करणारा मित्र चालतो, पण कुरघोडी करणारा हा घातक असतो. जे समोर बोललं ते उपयोगाचं असतं, पण जो पाठीमागं बोलतो त्यानं तुमचं आयुष्य गडबडतं. खरा मित्र हा पाठीशी असतो, चेहऱ्यावर हसू आणि काळजामध्ये काळजी घेणारा. संकटात कोणी सोबत आहे का याचं उत्तर शोधायचं असेल तर डोळ्यांनी नाही, मनानं पहा. खरा मित्र तिथं उभा असेल. मित्र वणव्यात गारव्यासारखा असतो. आयुष्याच्या वणव्यात जेव्हा सगळं होरपळतं
तेव्हा एक खरा मित्र शांत सावलीसारखा भेटतो. तो शब्दांनी नाही पण अस्तित्वानं ओढ देतो.